हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिश टू मराठी अतिशय सुंदर अशी स्टोरी समजून घेणार आहोत. तर स्टोरी नेम आहे बिरबल्स बॅड हॅबिट्स, म्हणजे बिरबलची वाईट सवय. तर पाहूया या स्टोरीमध्ये काय सांगितलेलं आहे. बिरबल वॉज वन अमंग द नवरत्नज इन अकबर्स कोर्ट. आणि या ठिकाणी या ओळीचा अर्थ आहे की अकबरचा जो दरबार होता, राजदरबार, त्या दरबारामधला बिरबल हा एक नवरत्न होता. कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे बिरबल अतिशय हुशार असतो. दिस ऑनर मेड अब्दुल करीम जेलस ऑफ बिरबल. आणि मग हा जो त्याचा काही सन्मान होता, ऑनर म्हणजे मान सन्मान, आदर, तर तो अब्दुल करीम जो आहे त्याला जलस व्हायचं, हेवा वाटायचा, मत्सर म्हणजे द्वेष करायचा तो बिरबलचा. Abdul Karim was another courtier at Akbar's court and was blind of one eye. आणि मग हा जो अब्दुल होता हा अकबरच्या दरबारातील एक ब्लाइंड, एका डोळ्याने आंधळा असा एक कॉर्टियर होता, म्हणजे दरबारी होता. इन ॲन अटेम्प्ट टू स्पॉइल बिरबल्स रेप्युटेशन ही सेड टू अकबर. आणि मग इन ॲन अटेम्प्ट म्हणजे त्याचा प्रयत्न होता. काय प्रयत्न होता? स्पॉइल म्हणजे बिघडवणे. बिरबल्स रेप्युटेशन म्हणजे जी काही बिरबलची रेप्युटेशन आहे, कीर्ती आहे राजाच्या दरबारामधली, ती बिघडवायची. आणि मग ही सेड टू अकबर, आय सॉ बिरबल स्पिटिंग बेटल नट्स ऑन पॅलेस वॉल. आणि मग तो अकबराकडे गेला आणि काय म्हणतो की मी पाहिलेलं आहे बिरबल पान खाऊन, बेटल नट्स म्हणजे पान, तर या ठिकाणी तो म्हणतो की बिरबल हा पान खाऊन स्पिटिंग म्हणजे थुंकणे, तर भिंतीवरती जो काही पॅलेस म्हणजे राजवाडा आहे, राजवाड्याच्या भिंतीवरती थुंकत आहे. ही मस्ट बी अशेम्ड टू डू सो. अकबर वॉज अनॉइड. आणि मग एकदम त्रासून किंवा वैतागून रागारागाने या ठिकाणी अकबर म्हणाला, ही मस्ट बी अशेम्ड, त्याला लाज वाटली पाहिजे अशी कृत्य करायला. नेक्स्ट डे अकबर सेड टू बिरबल, व्हाय डिड यू स्पीट ऑन द पॅलेस वॉल. आणि मग दुसऱ्या दिवशी अकबर बिरबलला म्हणाला की तू राजवाड्याची जी काही भिंत आहे त्यावरती का थुंकलास. नेक्स्ट टाइम स्पीट इन ॲन एम्प्टी युजलेस प्लेस. दुसऱ्या वेळेस तू काय कर, रिकाम्या जागी आणि युजलेस म्हणजे निरुपयोगी ठिकाणी थुंक. ॲट दॅट टाईम बिरबल वॉज चुविंग बेटल नट्स. आणि मग त्यावेळेला बिरबल पानच खात होता. बिरबल स्पॅट इन टू करीम्स ब्लाइंड आय. आणि मग बिरबल काय करतो, जो करीम असतो, एका डोळ्याने आंधळा असतो, त्या ब्लाइंड आईवर थुंकतो. करीम वॉज शॉक्ड फॉर अ मोमेंट, देन ही लुक्ड ॲट अकबर. आणि मग करीमला तर धक्काच बसला. डायरेक्ट हा त्याच्या एका डोळ्याने ब्लाइंड असलेल्या डोळ्यावर तो थुंकतो आणि मग तो अकबरकडे बघतो. अकबर रोड, बिरबल व्हॉट इज धिस. आणि मग अकबर ओरडतो आणि म्हणतो की व्हॉट इज धिस, हे काय आहे. बिरबल सेड, युअर मेजेस्टी, करीम्स ब्लाइंड आय इज एम्प्टी अँड युजलेस. आणि तो म्हणतो की महाराज, युअर मेजेस्टी म्हणजे महाराज, करीमचा जो ब्लाइंड आईज आहे आणि तो युजलेस आहे, एक डोळा जो आहे तो युजलेस आहे. सो आय स्पॅट इन इट. आणि म्हणून मी त्यावरती थुंकलो. अकबर लाफ्ड. कारण आपल्याला माहिती आहे अकबर आणि बिरबल यांच्या अतिशय मजेदार गोष्टी असतात, तर मग हे अकबरला पण माहीत असतं, मग त्यामुळे अकबर हसतो. ही टोल्ड करीम, इट्स नॉट राईट टू स्पीक बिहाइंड वन्स बॅक. आणि मग अकबर त्या अब्दुलला समजून सांगतो की कोणाच्या पाठीमागे असं बोलणं चांगलं नाही. व्हेन यू सॉ बिरबल स्पिटिंग ऑन द वॉल. जेव्हा तू त्या बिरबलला स्पिटिंग करताना बघितलंस, यू शूड हॅव आस्क्ड हिम नॉट टू डू सो. तर तू त्याला म्हणायला पाहिजे होतंस असं करू नकोस. सो इन्स्टेड ऑफ कंप्लेनिंग टू मी. मला तक्रार करण्याच्या अगोदर तू त्याला तसा सल्ला द्यायला हवा होतास. तर कधीही कोणाच्याही मागे बोलणं हे चुकीचं आहे, असं या ठिकाणी अकबर अब्दुलला समजून सांगतो. तर आपल्याला या गोष्टीमधून काय समजतं, तर कधीही कोणाच्या मागे आपण वाईट बोलू नये.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.